नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी बिहेवियर सायन्स, फिजिकल अँड सोशलॉजी पेपर बघणार आहोत. हा पेपर 16 फेब्रुवारी 2022चा आहे. चला तर पेपरला सुरुवात करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. हा पेपर इंग्लिशमध्ये आहे, पण मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून दिलेला आहे. कोणाला इंग्लिशमध्ये लागत असेल तर स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. ठीक आहे. चला तर खालीलप्रमाणे ट्रान्सलेट करून दिलेला आहे पेपर मराठीमध्ये. तर आपण खालचा पेपर बघूया. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून व विधान पूर्ण करा. 5 गुण मार्गासाठी आहे. पहिलं आहे, प्रोजेक्ट तंत्र हे डॅश डॅशचे मूल्यमापन करण्याची एक पद्धत आहे. तरी ते व्यक्तिमत्व आहे ना. ठीक आहे. तसं दुसरं बघा, मूलभूत मानवी गरजा श्रेणीकरण डॅश डॅश याने केला. तिथं मॅस्लो येणार आहे. तसं तिसरं बघा, डॅश डॅश हे ग्रहणाचे प्रिपरेशन चुकलेले स्वरूप आहे. तर हे भ्रम आहे. ठीक आहे. तसंच शास्त्रीय संयोग सिद्धांत क्लासिकल कंडिशनिंगचे जनक डॅश डॅश आहे. तरी ते पावलावेन. ठीक आहे. पावलाव. तसंच 5 बघा, प्रतिभाव वक्त व्यक्तीचा बुद्धांक IQ डॅश डॅश असतो. तर इथे 141 व त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. तसंच जुळवा बघा, वरचं जुळा थोडंसं कटलेलं आहे, तर तुम्हाला पेपरमध्ये दिसलेलं नाही. बहुतेक पेपर करताना ते पेज हे झालेलं आहे. पहिला आहे आकर्षक, तर याला इंद्रिय ग्रहणच येणार. ठीक आहे. दुसरं आहे हुंडा, तर हुंडा ही सामाजिक समस्या आहे. तिसरा आहे उपासमारीचे प्रेरणा, तर ही जैविक प्रेरणा येणार. तसंच आहे विचारला नवनीता येणार. ठीक आहे. संस्कृती भारतीय समाज. ओके. तर हा आपला जोडा लावा आहे, तर लिहून घ्या. तसंच चुकी बरोबर. पहिला आहे जमाव ही प्राथमिक गट आहे, तर ही चूक आहे. ठीक आहे. दुसरं आहे सवयी कधीही बदलू शकत नाही, तर हे चूक आहे. सवयी बदलू शकतात. तसंच योजना आखणे भावना नियंत्रण करण्यास मदत करते, तर बरोबर आहे. ठीक आहे. नियोजन करून काम केल्यास, योजना केल्यास काम छानपणे पार पाडू शकतं. तसंच बघा, चौथं, प्रथा व परंपरा या सामाजिक नियंत्रणाची साधने आहे. बरोबर आहे. बाह्यविवाह, एक्सोजॅमिनी हा असा विवाह प्रकार आहे जो जाती बाहेर केला जातो, तर बरोबर आहे. एक्सोगॅमी आहे ते. एक्सोगॅमी म्हणजे वेगवेगळ्या जातीत विवाह. ठीक आहे. तसेच 3 विषयावर कोणतेही
टिपा लघु टिपणे लिहा. टिपा लिहा बघा कुठली 3 लिहायचे 15 मार्काला आहे तुम्हाला. कुठल्या टिपाला ते पण बघून घ्या. मानसिकदृष्ट्या निरोगी लक्षणे, किशोरवयीन गुन्हेगारी, प्रेरणा, शरीर मन संबंध, महिलाचे शक्तीकरण. तर तुम्हाला यामधून कुठल्याही 3च टिपा लिहायचं आहे. ठीक आहे. एक्स्ट्रा लिहू नका, फक्त 3च टिपा लिहायचे कुठलेही जे तुम्हाला इझी जात असेल ते. कारणे बघा शास्त्रीय कारणे दिलेले आहे. बचाव यंत्रणा, डिफेन्स मशीन, तणाव सामना करण्यासाठी आवश्यक असतं का, तर ते लिहायचं आहे तुम्हाला. 10 गुण आहे, प्रत्येक 5 लिहायचं आहे. ठीक आहे. एक परिचारिका चांगली समायोजित व्यक्ती असावी हे पण लिहायचं आहे. कारण त्याचा विवाह महिलांना आणि मुलांना सामाजिक संरक्षण देतो, त्याचं कारण लिहायचं आहे. लोकसंख्या नियंत्रण हे परिचारिकेच्या भूमिकेत अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याचं कारण लिहायचं. मनुष्य एकटेपणात कायम राहू शकत नाही, त्याचं कारण लिहा. संस्कृती सभ्यतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या 5 पैकी तुम्हाला, या 6 पैकी तुम्हाला कुठलेही 5च लिहायचे. 2-2 मार्काला आहे, तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तसंच व्याख्या लिहा. सवयी, प्रेरणा, वृत्ती, मानसिक आरोग्य, शारीरिक प्रेरणा आणि भावना. तर 5 गुण आहे प्रत्येक. या 6 पैकी तुम्हाला फक्त 5 लिहायचे जे तुम्हाला इझी जाते. ठीक आहे. प्रश्न 4 बघा. शिक्षण म्हणजे काय, हे प्रश्न 4 आहे. ठीक आहे. 2 मार्काला आहे. शिक्षणाचे प्रकार 6 मार्काला आहे आणि शिक्षणाचे नियम स्पष्ट करा, हे 7 मार्काला आहे. ठीक आहे. तसंच किंवामध्ये बघा खालील प्रश्नाची उत्तरे द्या. जर वरचं नसेल आलं तर तुम्ही प्रश्न 4 मधलं खालचं पण लिहू शकता. नागरिक समाजातील आरोग्यविषयी समस्या नमूद करा. नागरी समाज व ग्रामीण समाज यामधील फरक. समाजाची लक्षणाची यादी करा. वेश्यावृत्तीची कारणे लिहा. ठीक आहे. तर हा प्रश्न 4 आहे. तर इथं किंवा पण दिलेला आहे. तर किंवाचं तुम्हाला माहिती आहे ना. या तर हे 3 लिहायचे, या खालचे 4 लिहायचे, मध्ये टाकू नका. तसंच प्रश्न 5 बघा. मानसशास्त्र म्हणजे काय, 2 मार्काला विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. मानसशास्त्राची स्वरूप शिस्त स्पष्ट करा, 4 मार्काला विचारला गेलेला आहे. मानसशास्त्रातील संशोधन पद्धती स्पष्ट करा, 4 मार्काला विचारला गेणार आहे. मानसशास्त्राचे सर्वसाधारण महत्त्व स्पष्ट करा, परिचारिकेने त्या का अभ्यासावेत. तर याचं तुम्हाला महत्त्व स्पष्टीकरण करायचं. चला तर खालीप्रमाणे क्वेश्चन दिलेले आहे, तर तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. ठीक आहे. चुकी बरोबर आहे बघून घ्या. खालील उदाहरणे दिलेले आहे. क्राऊड इज द प्रायमरी ग्रुप, तर चूक आहे हे. ठीक आहे. स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. जमन क्राऊड ही एक तात्पुरती असंघटित व उद्दिष्टाने समूह रचना आणि प्राथमिक गटाप्रमाणे प्रायमरी ग्रुप जवळक भावनाक संबंध आणि सातत्यपूर्ण नसते. तसंच दुसरं दिलेलं आहे हॅबिट कॅन बी नेवर चेंज, तर ते पण फॉल्स आहे. स्पष्टीकरण वाचत चला. हा का चूक आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. प्लॅनिंग हेल्प्स टू कंट्रोल इमोशन्स थ्रू custom and traditional are devices of social control. True. तसंच exogamy is the type of marriage across outside the caste, तर ते पण ट्रू आहे. तसंच तुम्हाला टिपा लिहायचं आहे. शॉर्ट नोट्स 15 मार्काला आहे. कुठलेही फक्त 3च लिहायचे तुम्हाला, पण मी तुम्हाला इथं सगळेच आन्सर दिलेले आहे. याचा अर्थ नाही की तुम्ही पेपरमध्ये पण पूर्णच्या पूर्णच लिहायचं, फक्त जेवढं विचारलं तेवढंच लिहायचं. हे फक्त तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे किंवा कुठलाही क्वेश्चन पेपरला उतरू शकतो. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. यासाठी मी तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व करून देतो. मानसिकदृष्ट्या स्वस्थ व्यक्तीचे लक्षणं. ठीक आहे. कॅरेक्टर साईट ऑफ मेंटली हेल्थी पर्सन हा क्वेश्चन आहे आणि त्याचं खालील उत्तर आहे. ठीक आहे. तसंच दुसरं टिपालियामधलं किशोरवयीन गुन्हेगारी जेवेनिल डिस्क्युन्सी.
त्याचं खालील आन्सर दिलेलं आहे. स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ पॉज करून बघू शकता तुम्ही आन्सर. तसंच प्रेरणा, मोटिवेशन, अर्थ व्यक्तीला एखादी क्रिया करण्यासाठी मानसिक व भावनिक ऊर्जा मिळवून देणारी अंतर्गत किंवा बाह्य शक्ती म्हणजेच प्रेरणा. तर खालीप्रमाणे प्रेरणाचं आन्सर दिलेलं आहे. शॉर्ट नोट्समध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला थोडंसं लॉंग लिहावं लागेल क्वेश्चनमध्ये. हे मी खूपच शॉर्ट दिलेलं आहे, ठीक आहे. पण तुम्ही थोडं लॉंग लिहा. हां, उदाहरण वगैरे टाका तुमच्या याच्याबद्दल. पण तुम्हाला जसं सुचते क्वेश्चन तसं पण आन्सर त्याचं लिहा, क्वेश्चनचं आन्सर. हां, एवढं पण लिहिलं तरी चालेल, कारण की हे फक्त मुद्दे आहेत. पण तुम्ही थोडं 5 मार्काचे थोडं प्रकारे लांब लिहा, ठीक आहे. तसंच शरीर आणि मनाचे नाते, बॉडी माइंड रिलेशनशिप्स, खाली प्रकारे आन्सर दिलेला आहे. तसंच महिलाचे सशक्तीकरण, वुमन एम्पॉवरमेंट, खालीप्रमाणे आन्सर दिलेला आहे, ठीक आहे. तुम्हाला एक ओळीत जर आन्सर दिले तर तुम्ही त्याच्या खाली उदाहरण पण लिहू शकता. खूप छान उदाहरण द्या, कारण की त्याच्यावर पण मार्क्स असतं. प्रश्न 3 बघा, कारणे द्या. कारणे द्या खूप लोकांना समजतच नाही काय असतं कारणे द्या, तरी ते वाचून घ्या. कारणे द्या म्हणजे काय असतं. पहिला आहे बचाव यंत्रणा, डिफेन्स मॅकॅनिझम ही सामान्य करण्यासाठी अत्यावश्यक आहे. तर खाली बनायचं कारण दिलेलं आहे. बचाव यंत्रणा म्हणजे मानसिक ताणतणाव तोंड देण्यासाठी व्यक्ती आपोआपच वापरत असलेले मानसिक मार्ग आहे. हे मार्ग व्यक्तीला भावनिक वेदना कमी करून समोरच्या परिस्थितीला तोंड देण्यास मदत करतात. बघा इथे उदाहरण दिलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्ही पेपर सोडवताना क्वेश्चनच्या मध्ये एक उदाहरण देऊ शकता. नकार, दडपण, चूक दुरुस्त टाकणे या यंत्रणांमुळे व्यक्ती तणावपूर्ण अवस्थेतून सावरण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच कोपिंगसाठी डिफेन्स मॅकॅनिझम अत्यंत आवश्यक आहे, ठीक आहे. तसंच बघा, परिचारिका नर्स ही एक सामाजिक समायोजिता वेल ॲडजस्ट व्यक्ती असावी. तर का वेल ॲडजस्ट व्यक्ती असावी, तर मला त्याचं कारण दिलेलं आणि कारणचं आन्सर पण दिलेलं आहे. परिचारिकेचे काम हे केवळ वैद्यकीय ज्ञानापुरतेच मर्यादित नसून तिला रुग्णाच्या मानसिक, सामाजिक व भावनिक गरजा समजून घेणे गरजेचे असते. ती जर समायोजित असेल तर ती रुग्णाशी सहकार्य व समजूतदारपणे वागेल. त्यामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता वाढते. तणावपूर्ण परिस्थितीत स्थिर राहण्यासाठी तिचे समायोजन महत्त्वाचे असते, ठीक आहे. तर हे झालं त्याचं कारण. तसंच 3 बघा, विवाह हे स्त्रिया आणि मुलांसाठी सामाजिक संरक्षण प्रदान करते. तर का विवाह गरजेचा आहे आणि त्यांना कसल्या प्रकारे संरक्षण प्रदान करते, तर खालीलप्रमाणे त्याचं कारण दिलेलं आहे. विवाह ही एक सामाजिक संस्था असून ती स्त्रिया व त्यांच्या मुलांसाठी आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थैर्य निर्माण करते. विवाहामुळे स्त्रियांना कुटुंबातील सदस्य म्हणून अधिकार मिळतो, मुलांना वडिलांची ओळख मिळते व वारसा हक्क प्राप्त होतो. त्यामुळे समाजात स्त्री व मुलाचे संरक्षण करते. तर हे झालं त्याचं कारण, ठीक आहे. तसंच 4 बघ, लोकसंख्या नियंत्रणामध्ये परिचारिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तर लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती, गर्भधारणेपासून प्रतिबंध उपाय, कौटुंबिक नियोजन यासारख्या गोष्टीची माहिती देणे हे परिचारिकेचे कार्य असते. त्या आरोग्य शिक्षणाद्वारे महिलांना व कुटुंबाला माहिती पुरवतात व योग्य सल्ला देतात. त्यामुळे समाजात संतुलित लोकसंख्या राखण्यासाठी मदत होते. तसंच 5 बघा, माणूस एकटेपणात कायमस्वरूपी राहू शकतो. तर माणूस सामाजिक प्राणी आहे, त्याला संवाद, स्नेह, सहकार्य आणि जिव्हाळा आवश्यक असतो. एकटेपणामुळे त्याला मानसिक निवृत्ती, नैराश्य आणि अस्वस्थता याचा सामना करावा लागतो.
म्हणूनच माणसाला समाजाची कुटुंबाची गरज भासते, कायमस्वरूपी एकटा राहू शकत नाही. ठीक आहे. तसंच 5वं बघा, संस्कृती ही सभ्यतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तर संस्कृती म्हणजे एक सामाजिक मूल्य, श्रद्धा, प्रथा, भाषा आणि जीवनशैली. ही संस्कृतीची माणसाला नैतिकता शिकवते व सामाजिक वर्तन घडवते. सभ्यता म्हणजे उन्नत जीवनपद्धती. संस्कृतीमुळे माणसामध्ये सहनशीलता शिस्तबद्धता आणि सद्गुण निर्माण होतात. म्हणूनच सभ्यतेसाठी संस्कृतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ठीक आहे. तर हा जर आपला कारणे द्या. तसंच बघा प्रश्न 3, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे व्याख्या लिहायचं आहे तुम्हाला. कुठल्या ह्या व्याख्या आहे? हॅबिट, सवय म्हणजे एखादी कृती सतत केल्यामुळे ती आपोआपच होणे. उदाहरण, दररोज एकाच वेळी उठणे. तर हे झाली हॅबिटची व्याख्या. मोटिवेशन, एखादी कृती करण्यासाठी अंतर्गत किंवा बाह्य शक्तीने मिळणारा मानसिक भावनिक ऊर्जेचा स्रोत म्हणजे प्रेरणा. ठीक आहे. हे झाले प्रेरणाची व्याख्या. तसंच ॲटिट्यूड, वृत्ती, एखादी गोष्टीविषयी व्यक्तींच्या मनात असलेली सकारात्मक किंवा नकारात्मक भावना म्हणजे प्रतिक्रिया म्हणजेच वृत्ती. ठीक आहे. त्यालाच ॲटिट्यूड म्हणतात. जास्त घमंड असणे. तसंच मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य, स्वतःला, इतरांना आणि जगाला समजून घेऊन समतोल भावनात्मक आणि सामाजिक जीवन जगण्याची क्षमताच म्हणजे मानसिक आरोग्य. एक मार्काला व्याख्या विचारलेलं आहे. तुम्ही एक लाईनमध्ये एक मार्क ते होय पण एवढं पण लिहू शकता. ठीक आहे. तसंच फिजिओलॉजिकल ड्राईव्ह, शारीरिक प्रेरणा, शरीराच्या मूलभूत गरजांमुळे निर्माण होणारी प्रेरणा. उद्या भूक, ताण, झोप. एवढंही लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण 1 मार्क मिळू शकतो. शायद 2-2 मार्काला व्याख्या आहे का? 5 मार्काला आहे, 1 मार्काला आहे. तुम्ही एवढं पण लिहू शकता. ठीक आहे. तसंच इमोशन, भावना, कोणत्याही घटनेला दिलेला तीव्र मानसिक, शारीरिक व वर्तणुकीचा प्रतिकार म्हणजेच भावना. उदा आनंद, दुःख, राग. तर हे झालं आपल्या व्याख्या लिहा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, लर्निंग म्हणजे काय? त्याचं खालील प्रकारे आन्सर दिलेलं आहे. 2 मार्कासाठी आहे. तुम्ही एवढं पण लिहू शकता. ठीक आहे. किती मार्काला आहे ते पण बघत जा. त्यानुसार क्वेश्चनचे आन्सर पण देत जा. ठीक आहे. थोडक्यात 2 मार्काला आहे तर तुम्ही 4-5 ओळी लिहून पण मोकळे होऊ शकता. ठीक आहे. 1 ओळी लिहून त्याचं उदाहरण पण देऊ शकता. लर्निंग म्हणजे काय? शिक्षण म्हणजे अनुभव, सराव किंवा अभ्यासाच्या आधारावर नवीन ज्ञान, कौशल्य, सवयी, मूल्य किंवा वृत्ती आत्मसात करणे की हे एक सतत चालणारी प्रक्रिया असून यात वर्तनात बदल घडतो. ठीक आहे. उदाहरण दिलेले, एखाद्या विद्यार्थ्याची गणिताची उदाहरणे सरावातून शिकतो किंवा एखादी परिचारिका पेशंटची काळजी घेण्या तंत्र सराव शिकते. ठीक आहे. हे झालं लर्निंग म्हणजे कुठली एखादी वस्तू शिकणे. लर्निंगचे प्रकार बघा. 6 मार्काला दिलेले शिकण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. खालील प्रकारे दिलेले आहे. क्लासिकल कंडिशनिंग, शास्त्रीय अनुभव. ठीक आहे. प्रकार आहे, लिहून घ्या. ऑपरेंटल कंडिशनिंग, कार्यक्षमता अनुभव. कन्सेप्टिव्ह लर्निंग, संज्ञानात्मक शिक्षण. ऑब्झर्वेशनल लर्निंग, निरीक्षणावर आधारित शिक्षण. तसंच इन्साइट लर्निंग, अंतर्दृष्ट शिक्षण. ठीक आहे. तर हे झाले 5 लर्निंगचे प्रकार. तसेच 3रं बघा, लर्निंगचे नियम, लॉ ऑफ लर्निंग. 7 मार्काला आहे. नियम काय काय आहे बघा लर्निंगचे. शिकण्याचे नियम थॉर्नडाईक या मानसशास्त्राने दिलेले आहे. तर लक्षात ठेवा. लॉ ऑफ रीडनेस, तयारी नियम. लॉ ऑफ एक्सरसाइज, सराव नियम. लॉ ऑफ इफेक्ट, इतर सहाय्यक नियम. लॉ ऑफ प्रायमरी, लॉ ऑफ रिसेन्सी. ठीक आहे. लॉ ऑफ इंस्टॅन्सिटी, लॉ ऑफ असोसिएशन. ठीक आहे. तर हे 7
नियम आहे, ठीक आहे, जे थॉर्नडाईक यांनी दिलेले आहे, तर लिहू शकता तुम्ही. तसंच किंवा मधलं ऑरमधले क्वेश्चन बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. जर चौथ्यामधलं वरचं नसेल तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. त्यात पहिला आहे शहरी क्वेश्चन आहे. पहिला, शहरी समुदायातील आरोग्य समस्या नमूद करा. ठीक आहे, 3 मार्कला आहेत, तुम्ही हे लिहू शकता. तसंच दुसरं बघा, शहरी व ग्रामीण समुदायातील फरक लिहा. 5 मार्काला आहे. हो, लय लांब गेलं वाटतं. हे फरक आहे शहरी आणि ग्रामीण. तर तुम्ही खालीलप्रमाणे लिहून दिलेलं आहे, इथं तुम्ही हे लिहू शकता. ठीक आहे, शहरी आणि ग्रामीण. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा 4ही पेपरात विचारू शकतो. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, समाजाची लक्षणे लिहा. 3 मार्काला आहे, तुम्ही लिहू शकता एवढं. थोडंसं स्वतःचे पण उदाहरण देत चला. वेश्यावृत्तीची कारणे लिहा. वेश्यावृत्तीची कारणे दिलेली आहे, 4 मार्काला आहे. तुम्हाला यांचे तर आन्सर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. क्वेश्चन 5चे आन्सर दिलेलं आहे. मानसशास्त्र म्हणजे काय, 2 मार्काला आहे. ठीक आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच मानसशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती. ठीक आहे, 4 मार्काला गुण आहे. स्वरूप स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तसंच तिसरं दिलेलं आहे, मानसशास्त्रातील पद्धती, मेथड्स ऑफ द फिजिओलॉजी वर्णन करा. 4 मार्काला आहे, लिहू शकता तुम्ही. तसंच 4थं दिलेलं, मानसशास्त्राचे सामान्य महत्त्व समजावून सांगा. परिचारिकेने ते का शिकावे. तर खालीप्रमाणे याचा आन्सर दिलेला लिहून घ्या. तर आपला इथेच क्वेश्चन पेपर संपलेला आहे. ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. तर क्वेश्चन इंग्लिश मराठी दोन्ही वाचून क्वेश्चन सोडवा तुम्ही. बघा कसल्या प्रकारचे 2022मध्ये क्वेश्चन पेपर आलेले आहे. तुम्हाला स्टडीसाठी खूप इझी जाईल. पूर्ण पुस्तक वाचायची पण गरज नाही पडलं. जेवढे इम्पॉर्टंट कुठले याचे सब्जेक्ट म्हणले कुठल्या याच्यातले येत आहे ते बघा आणि अभ्यास करणं चालू करा. पेपराला खूप कमी वेळ आहे. हा 2022चा आहे. हे इम्पॉर्टंट आहे. शहरी समुदाय आणि हे कम्युनिटीमध्ये पण विचारलं जाऊ शकतं. तर हे फरक स्पष्ट करा, लिहून घ्या. चला, तर व्हिडिओला लाईक वगैरे करत चला. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. तुमच्या नर्सिंग स्टुडंटमध्ये शेअर करा ग्रुपमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. चला, धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. 2022चाच व्हिडिओ घेणार. नेक्स्ट व्हिडिओ थोडासा वेट लागणार, ट्रान्सलेट करून असतं त्यामुळे. चला, धन्यवाद तुमचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.